पनवेलमधला भाजपचा हा विजय म्हणजे पैशाचा विजय असल्याची टीका शेकापचे नेते विवेक पाटील यांनी केली। भाजपने मतदारांना भुलवलं असल्याचा आरोप त्यांनी केलाय। शेकापचे नेते विवेक पाटील साहेब आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। पाटील साहेब, ज्या पद्धतीचे निकाल आलेले आहेत त्यावरती काय म्हणाल? नाही, कसं आहे का आता मतदार राजा कुणाला मतदान करतोय हा मोठा चिंतेचा विषय या ठिकाणी झालेला आहे। कारण ज्यांचा भ्रष्टाचाराचे पुरावे आम्ही उघडकीस आणले, त्याचबरोबर उमेदवार हे वेश्या व्यवसाय करणारे, वेश्या व्यवसाय जगणारे उमेदवार आहेत एवढं जाहीर केलं। रामशेठ ठाकूरने त्यांच्या मुलाची जे संभाषण झालेलं होतं ते संभाषण आम्ही लोकांसमोर आणलं, ते त्यांनी नाकारलं नाही। का आमची भाड्याची कंपनी आहे, आम्ही काय भाजपची नाही, भाड्याची कंपनी आज इकडं आहे, ते इकडं आहे, तिकडे आहे, तर तिकडे आहे। म्हणजे ह्या साऱ्या गोष्टी असताना मतदार पुन्हा त्यांना निवडून देतो। मतदार राजाचा कौल का आणि कशामुळे तिकडे जातो हे मला फार मोठं आश्चर्य वाटतं। एवढ्या वर्षाच्या राजकीय जीवनानंतर सरळ सरळ केवळ मतदान करताना कोणता कॅटेरिया वापरला गेला मला समजत येत नाही। आपण एक आरोप करताय की दिशाभूल केली जाते किंवा पैशाचा वाटप केला जातोय। नाही, निश्चितच दिशाभूल तर केली जातेच ना। काय करायचं नाही, पनवेल नगर परिषद त्यांच्या ताब्यात, पिण्याच्या पाण्याचा पत्ता नाही, स्वच्छतेचा प्रश्न पत्ता नाही, वाहतूक कोंडीचा फार मोठा प्रश्न आहे, त्या ठिकाणी भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात त्याचा उल्लेख आम्ही केला आहे। हे सारं आहे आणि हे असताना फक्त आम्ही हे करणार आहोत, आम्ही ते करणार आहोत अशी दिशाभूल या ठिकाणी केली जाते। मुख्यमंत्री येतात, मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा या ठिकाणी केल्या, पण मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंतच्या महानगरपालिकांमध्ये ज्या घोषणा केल्या त्या गेल्या वर्षभरात एकही पूर्ण केली नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जयपालसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, पनवेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।